मुंबई महानगरपालिका घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं. कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही, घर आमच्या हक्काचं. नमस्कार, आपण पाहता प्रभावशाली न्यूज. तर नक्कीच आपण बघताय की थेट इथे आपल्या घराच्या स्थलांतर संदर्भात आज इथे आझाद मैदान इथे आपण बघताय की लक्षवेधी आंदोलन यांनी घरधारकांनी पुकारलेलं आहे आणि एकत्रित ह्या ऐन पावसाळ्याच्या वेळेलाच हा निर्णय जो आलेला आहे, एकत्रित हा निर्णय याला योग्य प्रकारे हा मान्य आहे का, हा यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. कारण की हे थेट आझाद मैदान इथे पोहोचलेले आहेत आपल्या विषयासंदर्भात. तर आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आता ऐन पावसाळी आलेला आहे आणि पाऊस सध्या सुरू आहे आणि स्थलांतरची मागणी सध्या जी होते आणि आपण काय मागण्या घेऊन बसलेला आहात? आम्ही या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आज 25/6/2024 रोजी लक्ष याचे कारण असे आहे की 2020 साली तानसा पाईपलाईन अंतर्गत झोपडपट्टी 1200 झोपडपट्टी निष्कासन करून आणि आम्हाला व्हिडिओकॉन गडकरी अतिथी चेंबूर या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या घरांची अवस्था खूप खराब आहे आणि त्या ठिकाणी प्रदूषित वातावरण आहे. मग त्या बाजूला माहुल गाव आहे, त्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर हे घर आहेत आणि रासायनिक कंपन्या, पेट्रोलियम कंपन्या असल्यामुळे तिथे वातावरण खूप प्रदूषित आहे. लोकांना अनेक आजाराला सामोरं जावं लागत आहे, लोकांचा जीव धोक्यात आहे आणि लोकांना जाणं येणं खूप कामाला वगैरे जाण्या येण्यासाठी खूप लांब होत आहे आणि अनेक आजारांना सामोरं गेल्यामुळं तिथे लोकांना आजार होत आहेत. म्हणून महाराष्ट्र शासन म्हणा, मुंबई महानगरपालिका म्हणा, या लक्षवेधी आंदोलनामार्फत मी लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत. तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना विनंती आहे की तुम्ही या लक्षवेधी आंदोलनाकडे लक्ष देऊन खरोखरच आम्हाला स्थलांतरित करून द्यावं. कारण ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, जसं HDI आहे, कुर्ला अप्पापाडा आहे, कांजूर मार्ग, अशा ठिकाणी अशा गोरगरिबांना घर स्थलांतरित देऊन तुम्ही आम्हाला न्याय देणार याची आम्ही अपेक्षा करत आहे. जवळजवळ 200 घरात आहेत. आता माझ्यासोबत 101 लोक घरं आहेत. आम्ही आंदोलन करत आहे कारण बाकीचे लोक गेले, थोडेफार शिफ्टिंग केलेलं नाही, माहुलचं शिफ्टिंग केलेलं आहे, पण आमच्याकडे कोण लक्ष देत नाहीये. माहुल अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे तो भाग येतोच ना, तिथं प्रदूषित असल्यामुळे ते वातावरण खूप खराब असल्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. ज्या ठिकाणी घरं उपलब्ध आहेत, आम्ही माहिती घेतलेली आहे की HDI कुर्ला आहे म्हणा, कांजूर मार्ग आहे म्हणा आणि अप्पापाडा मलाड या ठिकाणी महानगरपालिकेची बिल्डिंग आहे, आम्ही माहिती घेतली. त्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करून देण्यात यावे. देत नाहीत म्हणजे आता आमच्या हक्कासाठी कोण लढत नाहीये, तर आम्ही स्वतः इथं आंदोलन करावं लागतं. जर कोणी प्रयत्न केलं तर होऊ शकतं, पण कोणी प्रयत्न करत नाही. लोकप्रतिनिधींना गेलेल्या लोकप्रतिनिधीचं पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे, पण ते पत्र सुद्धा मंत्रालयापर्यंत पोहोचलेलं आहे, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत. काय वाटतंय की या विषयावरती मुख्यमंत्री लक्ष देतील? मुख्यमंत्री लक्ष देतील. मुख्यमंत्री काम करत आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चांगलं काम करत आहे, त्यामुळे आम्हाला आशा आहे की या गोरगरिबांना न्याय देतील. किती दिवस झाले बसले? आम्ही आज सकाळपासून बसलेला आहे. चर्चेला बोलवलं का? चर्चेला कोण आला नाही अजून. काय वाटतंय, सकारात्मक निर्णय होईल का? हो, वाटते सकारात्मक निर्णय होईल. आशा आहे. निर्णय लागेल तुमच्या? हो, नक्की. तर आपण बघताय की योग्य तो निर्णय ह्यांच्या बाजूनी लागेल, ह्यासाठी ह्या आशेनीच ह्या महिला ह्या इथे आझाद मैदान इथे पोहोचलेल्या आहेत. आपल्या विषयासंदर्भात आम्हाला योग्य ठिकाणी घर भेटावं ह्याच मागणीला घेऊन कुठेतरी ह्या महिला पण इथे बसल्या आहेत. मी महिलांकडनं पण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तिथे का नकोय तुम्हाला? तिथे ना ते घर आहे ना, म्हणजे पाऊस जरी आला तरी टेरेस मधून पण बरोबर नाही येत. म्हणजे सहज जरी बोललं हे झालं तरी अंगावर पाणी पडणार, चिटके, गाया बिया बिल्डिंग मध्ये घुसणार, माणसाला खरजू सारख्या बिमाऱ्या झाल्या, कुजली. ह्या साईडनी पेप्सी कंपनी, ह्या साईडनी HP कंपनी, रात्री असे धुवा सोडतात. अक्षरशः दम आम्हाला रात्री झोपेत सुद्धा खोकला लागतो, खूप त्रास होतो. आजार होतील ह्या लक्षात ठेवून तुम्ही तिकडे नको बोलताय?
तिथं राहिली 3 वर्ष मी स्वतः राहिली, पण मला नंतर तिथे गेलं बीपीचा त्रास व्हायला लागला, दम लागायला लागला, मग मी पुन्हा इथून तुम्हाला स्थलांतर करायचंय. हा अच्छा. हा. तर आपण बघू शकता पाठीमागे ही ह्या ताई आहेत. तिकडे गेल्यानंतर त्यांची जी प्रकृती आहे ती खालावली गेली आणि तिथे गेल्यानंतर रोगराईच्या समोर जावं लागलं. अनेक रोगराईच्या समोर गेल्यामुळे लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील, त्यांना कुठेतरी ह्या अशा आजारांच्या बळी पडावं लागलं. म्हणूनच एकत्रित ह्या लोकांची मागणी आहे की आम्हाला तिथून स्थलांतर करण्यात यावं आणि योग्य ठिकाणी आमचं पुनर्वसन व्हावं, जेणेकरून कुठेतरी आमचंही आरोग्य चांगलं राहील. तर ह्याकडे मुख्यमंत्री पाहतात का? ह्याकडे योग्य तो निर्णय ह्या लोकांबरोबर होईल का? ह्या आशेनेच आज हे आझाद मैदान इथे आपल्या विषयाला घेऊन इथे बसलेले. तर नक्कीच थेट आम्ही लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर नक्कीच ह्यांच्या व्यथा, ह्यांच्या मागण्या सरकार दरबारी हे मांडण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत. तर नक्कीच ह्या संदर्भात आपल्याला काय वाटतंय तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. बातमी आवडली असेल तर जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज.